पैसा हा सगळ्यांकडे आहे, पण तो खर्च करण्याची, दान देण्याची पण इच्छाशक्ती असली पाहिजे. बापूंनी गेल्या कित्येक वर्षांपासून हे सातत्य ठेवलेलं आहे. कुठलाही मनात हेतू न ठेवता, राजकीय हेतू न ठेवता, सामाजिक दृष्टिकोनातून बापूंचं कुटुंब हे अतिशय सुंदर असं कार्य हे करत असतं. कैलास बापूंच्या माध्यमातून आणि त्यांच्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब हा जो उपक्रम सातत्याने गेले कित्येक वर्ष घडवतंय. खरं बघितलं तर ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे जर असेल तर ते म्हणजे कन्यादान. यापेक्षा श्रेष्ठ दान या जगामध्ये कुठलंही नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे जे कुटुंब आहे हे ह्या कन्यादानाचं पुण्य हे घेत आहे. त्यांना अनेक आशीर्वाद आजपर्यंत लाभलेले आहेत. आणि शिर्डी तुम्ही बघितलं तर आपल्या शिर्डीकरांसाठी हा एक आनंदोत्सव आहे. कारण की आपल्या बाबांची जी शिकवण आहे सर्व धर्म समभाव, हीच शिकवण जणू काही बापूंनी या कार्याच्या माध्यमातून याच्यामध्ये उतरवलेली आपल्याला दिसते. यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा विवाह हा घडवला जातो. अगदी त्यांच्या जी प्रथा आहे ज्या त्या धर्माची, ती कुठेही त्याला बाधा न जाता अगदी सुंदररित्या हे ते पूर्वत करत आलेले आहेत. काकींचा विषय जर आपण बघितला तर काकी ह्या स्वतःच्या मुलींप्रमाणे अगदी लग्नाच्या पुऱ्या असतील, हळदीचा कार्यक्रम असेल, जे विधी होतात ज्या त्या धर्माप्रमाणे त्या काकी स्वतः घडून आणतात. आणि शेवटी ज्यावेळेस विवाह संपन्न होतात, मी अक्षरशः बापूंच्या आणि काकींच्या पूर्ण कुटुंबाच्या डोळ्यामध्ये असे अश्रू बघितलेले आहेत. जी मुलगी आपल्या घरून सासरी जात असते, अगदी पोटच्या गोळा असल्याप्रमाणे ते कुटुंब हे साजरं करत असतात. ज्या पद्धतीने लग्नाची ही जी मिरवणूक निघते, सर्व जेवढे पण त्यामध्ये वर असतील, त्या मिरवणुकीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की न भूतो न भविष्य हा विवाह सोहळा हा आपल्या शिर्डीमध्ये होत असतो. आणि आपण बघितलं की करोनाच्या काळामध्ये लोकांनी असं हे केलं होतं की आता आपण थोडक्यात लग्न हे करून घ्यायचे आणि उरलेला जो पैसा आहे म्हणजे जो खर्च होतो अनाठाई, तो मुलांच्या कल्याणासाठी आपण त्यांना हे लावायचा त्यांच्या कुटुंबासाठी. तर बापूंच्या माध्यमातून, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य हे असंच केलं जातं की सर्व खर्च हा बापू आणि त्यांचं ट्रस्ट हे कुटुंब उचलत असतं. कुठल्याही कुटुंबाला जास्त झळ न पोचता हे कार्य पार पडत असतात. बापू अगदी सगळे मतभेद विसरून सर्व जाती धर्माचे लोक असतील, सर्व कुठल्याही पक्षाचे असतील, आपल्या बाबांच्या शिकवणीला अनुसरून हे सगळे विवाह सोहळा पार पाडतात. आणि यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मुलांचं कल्याण कसं होईल हे प्रामुख्याने त्यांचा हेतू असतो. बापू ह्या उत्सवाच्या, ह्या शिर्डीचाच उत्सव आपल्याला म्हणावा लागेल, यामधून एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. तर बापू या माध्यमातून समाजाचा हे देण्याचा जो त्यांचा तसं बघितलं तर आपण त्यांची खूप मोठी ही इच्छा असते की आपण समाजाला ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. हे सर्वजण करू शकत नाही. पैसा हा सगळ्यांकडे आहे, पण तो खर्च करण्याची, दान देण्याची पण इच्छाशक्ती असली पाहिजे. आपण जर बघितलं तर बाबांच्या काळापासून बाबा नेहमी दान देत होते दुसऱ्यांना. बाबा भिक्षा मागत होते, पण ते बाबांना सगळ्या भक्तांमध्ये ते वाटत होते. तीच प्रथा आज बापू या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश म्हणून पुरवतात असं मला या माध्यमातून वाटतं. आणि तसं जर बघितलं तर काही लोक हे फक्त राजकीय हेतूने 1 वर्ष 2 वर्ष निवडणुका आल्या की या गोष्टी करत असतात. पण बापूंनी गेल्या कित्येक वर्षांपासून हे सातत्य ठेवलेलं आहे. कुठलाही मनात हेतू न ठेवता, राजकीय हेतू न ठेवता, सामाजिक दृष्टिकोनातून बापूंचं कुटुंब हे अतिशय सुंदर असं कार्य हे करत असतं. त्यामुळंच या सर्व जे कुटुंब यात सहभागी होत असतात
त्या सर्वांचा बापूंना त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद लाभतो. आणि मी तर म्हणतो बाबांच्या कृपेने आजपर्यंत ह्याच कार्यामुळं बापूंना निरोगी, त्यांच्या कुटुंबांना निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभलेलं आहे. आणि यापुढे लावू ही बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.